मातृशक्ती भारत माता की नमस्ते। काय प्रमुख मागण्या आहेत, काय विषय आहेत, काय सांगतात? नमस्कार, मी दीपाली अशोक चिटे, देवगिरी प्रदेश सहमंत्री। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगरातर्फे विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन आंदोलन करण्यात आलेले आहे। यामध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या की मुलींच्या मोफत शिक्षण अजूनही झालेले नाही, त्याचबरोबर आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता असेल, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा 80-20चा पॅटर्न असेल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या प्रवेश परीक्षेचा निकालाचा विषय असेल, त्याचबरोबर डीबाटीच्या प्रवेश परीक्षा निकालाचा विषय असेल, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील सोयी सुविधांचा विषय असेल, प्राध्यापक भरतीचा विषय असेल, अशा अनेक शैक्षणिक समस्यांना घेऊन आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे तीव्र आंदोलन केलेलं आहे। जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर ही विद्यार्थी परिषद येत्या काळामध्ये राज्यस्तरीय आंदोलन करणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन दिले, त्या निवेदनामध्ये काय विषय होते? हेच जे विद्यार्थी प्राध्यापक भरतीचा आहे, विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांचा, आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ते असेल, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की वसतिगृह आहेत पण तिथे ज्या सोयी सुविधा पाहिजे त्या सोयी सुविधा नाहीत। मुलींच्या शिक्षणाचा कायदा आला पण कुठे लागू झाला तर कुठे लागू नाही झाला की विद्यार्थ्यांमध्ये भ्रम आहे। तर अशा जे काही शैक्षणिक समस्या आहेत त्या सर्व समस्या घेऊन आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। मोर्चा प्रमुख तर आमच्या विशेष मागण्या अशा होत्या की जे विद्यापीठाचे निकाल वेळेवर लागत नाही, बाकी काही विद्यापीठाचे मुद्दे आहेत जसं की पेपरचा वेळापत्रक वेळेवर येत नाही, रिचेकिंगचे निकाल वेळेवर लागत नाहीत, विद्यापीठाचे आणि कॉलेजमधून स्कॉलरशिप मंजूर होत नाहीत, वसतिगृहाचे प्रश्न, अशा अनेक प्रश्नावर आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे व आम्हाला या प्रश्नांना मार्गी लागावं व विद्यार्थ्यांना जे विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत किंवा जे विद्यार्थ्यांना शासनाने मंजूर केलेल्या काही गोष्टी आहेत जसं की मुलींना मोफत शिक्षण, त्याच्या याद्या जाहीर व्हाव्या, किती मुलींना मोफत शिक्षण भेटलेलं आहे आणि किती मुलींना भेटणार आहे। मुली आज इथं फक्त एक धोरण लागलेलं आहे की मुलींना मोफत शिक्षण भेटत आहे, पण मुलीला कधी शिक्षण मोफत भेटलेलं आहे, कोणत्या मुलीला भेटलेलं आहे हे शासनाने दाखवावं। जसं TFWSचा चार्ट लागतो कॉलेजेसमध्ये, तसाच शासनाने ज्या ज्या मुलींना शिक्षण मोफत भेटलेलं आहे त्यांच्या याद्या कॉलेजमध्ये लावाव्या, म्हणजे की शासन काय काम करत आहे याचा पाठपुरावा आम्हालाही दिसेल व शासनाने आमच्या या जे महाराष्ट्र शासनामधील शिक्षण मंत्री आहेत त्यांनी व सर्वांनी आमचा याचा लक्ष द्यावं की जे विद्यापीठ आहे ते वेळेवर निकाल लावत नाही आहेत त्यांच्यावर थोडासा कंट्रोल घ्यावा आणि सर्व निकाल वगैरे वेळेवर लावावे। 6-6 महिने निकाल लागत नाही आहेत आमचे व स्पर्धा परीक्षेचे काही मुद्दे होते त्याच्याबद्दल स्पर्धा परीक्षेचे काही मुद्दे मांडलेले आहेत आम्ही त्याच्यामध्ये व सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे शिष्यवृत्तीचे मुद्दे मांडलेले आहेत। हे सर्व काही मुद्दे आम्हाला तातडीने सोडवावे असं आम्ही शासनाकडे मागणी केली आहे।